रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। बीड जिल्ह्यातील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा अहिल्यानगर बीड परळी लोहमार्ग पूर्णत्वाकडे जात असून रेल्वे रूळ अंथरणे, रेल्वे स्टेशन उभारणीचे काम ही मार्गी लागले असले तरी या मार्गावर इलेक्ट्रिक जोडणीचे काम रखडलेले असल्याने जलदगती चाचणी होऊनही बीडला रेल्वे कधी धावणार असा प्रश्न बीडकरांना पडला आहे व त्याचाच भाग म्हणून लोहमार्गाची व पुलाची दिशा चुकल्याने चहाटा रोडवरील पालवण फाटा येथील 3.25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल पाडण्याचे काम सुरू आहे। ते पूल पाडण्यासाठी 20 लाख रुपये खर्च येणार असून नवीन पूल बांधण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च येणार आहे। ते जनतेच्या पैशाचा अपव्यय असून या प्रकरणी सखोल चौकशी करून अभियंता आणि कंत्राटदार यांच्याकडून झालेली नुकसान भरपाई म्हणून 2,70,00,000 रुपये ते जनतेच्या पैशाचा अपव्यय असून संबंधित रेल्वे विभागाचे अभियंता व लोहमार्ग पुलांचे काम करणारे ठेकेदार कंपनीवर प्रशासकीय कठोर कार्यवाही करून व नुकसान भरपाई वसूल करून त्याच्यावर प्रशासकीय कार्यवाही करून नुकसान भरपाई शासन खाती जमा करण्यात यावी। या मागण्यांसाठी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी या आंदोलनात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। सहसंपादक बाबासाहेब मनेरे बीड येथून रियल महाराष्ट्र 24 न्यूज साठी निर्भीड व रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा रियल महाराष्ट्र 24 न्यूज।